लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात युगेंद्र पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांचे नाव पुढे येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या नावाच्या चर्चेवर जणू शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे. बारामती लोकसभेनंतर बारामती विधानसभा निवडणुकीची आत्तापासूनच चर्चा रंगली आहे. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार हे युगेंद्र पवार यांना घेऊन आत्तापासूनच मैदानात उतरले आहेत. पवारांनी संपूर्ण तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र हेच मैदानात उतरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. युगेंद्र पवार म्हणाले, साहेबांमुळे बारामतीचा खरा विकास झाला आहे. लोकसभेनंतर आता विधानसभेत तुम्ही त्यांना दाखवून द्या, अशा शब्दात युगेंद्र पवार यांनी विधानसभा लढवण्याचे संकेत दिले. आता परदेशात MBBS शिका. आपली परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आता पूर्ण होणार सोलापुरातूनच. सामान्य कुटुंबाला परवडेल अशी स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी. आजच भेट द्या. अलिफ ओव्हरसीज हॉटेल ओरिएंटलाइट, बाळीवेस, सोलापूर.